अनमोड घाटातील गोवा हद्दीमध्ये रस्ता कोसळून 2.5 महिन्याचा कालावधी उलटला तरी अजून कामाला प्रारंभ झाला नसल्यानं विविध ट्रक असोसिएशन तसेच नागरिकांनी एकेरी मार्गाने अवजड वाहतूक सोडण्याची मागणी मडगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती। त्यामुळे मडगाव जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरच कोसळलेल्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करून लवकरच सर्व वाहनांना सोडण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले होते। परंतु दिनांक 12 रोजी मडगाव जिल्हाधिकाऱ्यांनी अनमोड घाट मार्गावरून फक्त 6 चाकी वाहनांना सोडण्याचा आदेश दिल्याने 6 चाकीहून अधिक चाकी वाहनधारकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती। अनमोड घाटातील गोवा हद्दीत या ठिकाणी 2 महिन्यापूर्वी रस्ता कोसळल्यानंतर बंद केला होता। त्याच्यानंतर 12 तारखेला सगळ्यांनी चालू करायचं म्हणून मागणी केली होती। खास करून हेवी व्हेकलवाल्यांनी चालू केलं, 10 टायरहून अधिक वाहनधारक जे गाड्या आहेत त्यांनी चालू करण्याची मागणी केली होती। तर 12 तारखेला साऊथ गोवा कलेक्टरनी एक इकडे लेटर इश्यू केले की फक्त 10 टायर सोडून इतर कमी म्हणजे 6 टायरच्या गाड्यांना ते मात्र चालू म्हणून इकडे हे दिलेलं आहे, ॲग्रीमेंट कॉपी दिलेली आहे। परंतु जे बाकीच्या गाड्यांना बंद केल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झालाय। त्यामुळे आज या ठिकाणी लॉरी असोसिएशनचे विविध लॉरी असोसिएशनचे जे 10 टायर व त्याहून अधिक लॉरी असोसिएशनवाले इकडे जमून इकडे आज इकडे सगळ्यांना मीडियाला तसेच कलेक्टरला सांगू इच्छितात की जर 20 तारखेपर्यंत जर इकडे सगळ्या गाड्यांना जर चालू करून दिलं नाही तर 20 तारखेला या ठिकाणी येऊन सगळेजण रस्ता रोको करणार आहे। त्याला लागून त्यांची सगळ्यांची मागणी आहे की लवकरात लवकर यावर तोडगा काढून चालू करण्याची त्यांनी मागणी केलेली आहे। धन्यवाद। मंगळवारी रोजी गोवा तसेच कर्नाटक राज्यातील विविध ट्रक असोसिएशन संघटनेने रस्ता कोसळलेल्या ठिकाणी जमा होऊन आपल्यावर अन्याय झाला असे सांगत आम्हालाही सोडण्याची मागणी केली। अन्यथा दिनांक 20 रोजी पुन्हा याच ठिकाणी येऊन रास्ता रोको करण्याचा इशारा जमलेल्या विविध ट्रक असोसिएशननी दिला। जनरल सेक्रेटरी तर आज आम्ही लँडस्लायड झाला त्या जाग्यार आज पावलो मुद्दाम ते काम कितले बंद झालं आणि फुडले कितें कारवाय कितें पळोवपाक लागल्यार पळोवपाक जाल्यार जशें आशिल्लें तशेंच म्हणजे एक चिरो सुद्दां तेंच्यांनी एक चिरो सुद्दां लावूंक ना, एक माती सुद्दां हालून जशें तशेंच आतां अशें जर टायमी ते वाडोवन घेत गाडयो आसा तश्योच उरतली। थोड्यांचे संकट अशें पडिल्लें की गाडयो तेंच्यांनी घरा कडेन हाडून उब्यो केल्ल्या परिस्थिती इतले बिकट म्हणजे सांगपाक तशें म्हणजे आमी दाखोवन सुद्दां दिवंक शकना इतली परिस्थिती बिकट आसा। जर रफली कॅल्क्युलेशन एक पळोवपाक गेल्यार जे गाडयो आतां सावथाच्यान आमच्या वाया कारवारा वयल्यान जे गोंया भितर येता ताका येता आसतना 110 किलोमिटर मायज पडटा आनी वयता आसतना 110 ऑलमोस्ट 220 टू 250 किलोमिटर अप एंड डावन एक्स्ट्रा चलयता। तेजेर ताका हांगा भाडें काय वाडोवन म्हणा उलट तेंचे बोल्साचे प्रत्येक ट्रिपीक 5 ते 7 हजार रुपया नुकसान। तशें म्हयन्याक चार्ज बी म्हणल्यार तेगेले 20,000 रुपया अशें वयता। जो इन्स्टॉलमेंट भरपाचो पयसो आहा ते गाडयेल्या डिझलाचेर घालून जे मायनसान चल्ल्या ते आनी मायनसान वचता। हेजेर म्हाका सरकारान बेगीन एक लक्ष घालून जाता कितें हेजेर कितें सोल्युशन काडून दिवचें। एक जर ओपन करता जाल्यार सगळ्या गाडींक तेणी येवपा वचपाक ओपन करचें, नाजाल्यार खंयचे गाडीक तेणें सगळे गाडी म्हणजे धाकटी गाडी न्ही बसी सुद्दां तेणें अलाउड करची न्ही। आयज आमी आसा अनमोड गोवाचे नॅशनल हायवे 748 सेक्शन जे आसा पळय लँडस्लायड एरिया ह्या सेक्शनाचेर आसा। तेन्ना सगळ्यांक खबर आसतलीच की 5 जुलय 2025 तारखेक साऊथ गोवा कलेक्टरान एक ऑर्डर काडलेली बॅनिंग मुवमेंट ऑफ हेवी कमर्शियल व्हेकल्स। ती ऑर्डर आशिल्ली 60 दिसां खातीर, जी ऑर्डर कंप्लीट जाली 2/9/2025 ह्या दिसा। पण आता तेजेर हायट म्हणल्यार कशें आसा, आमी 14 ऑगस्ट 2025 ह्या तारखेक ऑल गोवा लॉरी ओनर्स असोसिएशनाच्या वतीन साऊथ गोवा कलेक्टराक एक लेटर केल्लें की आमचे हेवी कमर्शियल व्हेकल्स जे आसा 10 टायर 12 टायर 14 टायर ह्या गाड्यां खातीर रस्तो चालू करून दिवचो म्हणून। बट इन कॉन्ट्रडिक्शन टू आमच्या लेटराचेर की साऊथ गोवा कलेक्टरान 12 तारखेक 12/9/2025 तारखेक एक रिवायज ऑर्डर काडली जितून फक्त 6 व्हिलर कमर्शियल व्हेकल्साक ऑर्डर पास केल्या जेणे गाडयो मुवमेंट करपाक लागून। तेन्ना साऊथ गोवा कलेक्टराक हांव विचारूं सोदता की बाबा हो अन्याय आमचेर कित्याक? तुमी जेन्ना ऑर्डर पास केल्या पळय न्ही तेन्ना ती ऑर्डर सगळ्या गाड्यांक लागून पास करपाक जाय आशिल्ली। आमचो डिमांड आसा साऊथ गोवा कलेक्टरा कडेन की तुमी ऑर्डर आमकां बेगींतल्या बेगीन हेवी कमर्शियल व्हेकलांक ही ऑर्डर पास करून दिवची, ना जाल्यार आमी अल्टिमेटम दिता येता ते 20 तारखेच्यान आमी ह्या स्पॉटाचेर येवन हांगा स्ट्रायकाक बसतले। आयज अशी परिस्थिती आसा, आमचे गाडयांचे हप्ते थकलेले आसा, ऑलरेडी मार्केटान काम कमी आसा, भाड्याच्यो रेटी कमी आसा। त्या पोजिशनान गव्हर्मेंटाचे इन्फ्रास्ट्रक्चर सारकें नाशिल्ल्या कारणान हे वचत त्या घाट सेक्शनान हायवेचो लँडस्लायडीचो आनी कसलो इशू कंटिन्यूस चालू आसता। ताका लागून टायम टू टायम आमचो जो बिझनेस आसा तो हॅम्पर जाता। आमचे जे एक्सपेक्टेड जे आमकां इन्कम जनरेट करपाक जाय ते इन्कम आमचे जनरेट जायना जाला। आनी आयज
सगळे लोक जे आसा ते मेंटल स्ट्रेसान आसा. फायनान्स कंपनीज रिकवरी नोटिसाचेर नोटिसो धाडपाक लागलेले आसा. तेन्ना साऊथ गोवा कलेक्टरा कडेन आमी रिक्वेस्ट करता की बेगींतल्या बेगीन तेंच्यांनी जे ऑर्डर आसा ती रिवायज करून हेवी कमर्शियल गाडयांचो मुवमेंट जो आसा पळय न्ही तो एलाव करपाक आमकां बेगींतल्या बेगीन ऑर्डर पास करून दिवची. जर येता ते 2 दिसां भितर ऑर्डर पास जायना जाल्यार 20 तारखेच्यान आमी हांगा स्ट्रायकाक बसतले आनी सगळो ट्रान्सपोर्ट जो आसा ह्या मुवमेंट जो आसा गाडयांचो तो सगळो आडयतले. निखिल असुकर, KMM मराठी, रामनगर.